अरे देवा, काय होऊन बसलं? स्वीटू, मावशी, काय झालं तुम्हाला? घाम आलाय. मी एसी आत्ता चालू केला. मी तुमच्यासाठी खायला घेऊन आले होते. मावशी सॉरी, माझ्याकडनं पुन्हा अशी चूक नाही होणार. मी नाही वागणार वेंधळ्यासारखी, खरंच. बाळा, चुका सगळ्यांकडनं होतात, पण आपण चुकांमधून शिकलो ना तर आपलं आयुष्य सोपं होतं. मला माहिती, माझी स्वीटू वेंधळी नाहीये. किती सगळ्यांची काळजी घेत असते. मला मला भूक लागलेली तुझ्या लक्षात येतं. रॉकी, मालविका, आमचे हे ओम, त्यांच्या छोट्या छोट्या आवडी निवडी गोष्टी सगळ्या लक्षात असतात तुझ्या. स्वतःकडे का नाही लक्ष देत तू बाळा? तू स्वतःकडे लक्ष देत जा. ओम माझ्या स्वीटूचं बरंच कौतुक करत होता. पाठीला साबण लावलास का त्याच्या? मावशी, अगं अगं चाललं होतं तुमच्या अहोंच. मावशी ते म्हणजे तो मी तुम्हाला काही हवंय का? अजून मी आणून देते. मिळेल? गोड हवंय? मिळेल? हो, तुम्ही सांगा फक्त तुम्हाला काय. तुम्हाला गोड खावंसं वाटतंय, चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं, मी लगेच करून आणते. गोड तर हवंच आहे. नक्की मिळेल ना? मिळेल ना, असं का विचारताय तुम्ही? स्वीटू, आम्ही गुरुजींना भेटायला गेलो होतो ना, तेव्हा गुरुजी म्हणाले लवकरच गोड बातमी मिळेल. म्हणजे रॉकी आणि मालविकांना वाटलं की त्यांच्या लग्नाची बातमी, आणि हो ऑफकोर्स ही बातमी गोड बातमी सहित आणि त्यांचं लग्न होईलच. पण मला मात्र आपल्या घरात एक हलणारा पाळणा दिसला. ही गोड बातमी मिळेल? पण नाही, आता मुलांचा विचार करणार आहोत. इनफॅक्ट लेट मी बी व्हेरी क्लिअर, मला आता मुलांचा विचार करायचा नाहीये. मला माझ्या ओमसारखं समंजस आणि माझ्या स्वीटूसारखं गोड बाळ हवंय. मला लवकरात लवकर तुम्हा दोघांचं बाळ बघायचं. पण नाही, आता मुलांचा विचार करणार आहोत. इनफॅक्ट लेट मी बी व्हेरी क्लिअर, मला आता मुलांचा विचार करायचा नाहीये. मला लवकरात लवकर तुम्हा दोघांचं बाळ बघायचं. शकू मावशींना गोड बातमी हवी, आणि इथे ओम म्हणतोय दोघात तिसऱ्याचा विषयही नको. काय करू? ओम आणि मावशी दोघंही माझ्या इतक्या जवळचे आहेत ना की दोघांना हवं ते मिळावं असं मला वाटतंय. पण इथे तर एकाची इच्छा पूर्ण करायची म्हटलं तर दुसरा नाराज होईल. मी काय करू? पण मावशींनी अचानक का अशी मागणी केली असेल? या लवकर बाळ का हवंय त्यांना?
हा ओम काय करतोय? अरे काय करतोय म्हणजे माझ्या बायकोवर प्रेम करतोय, तिला किस करतोय. नाही करायचं का? तू पण असले घरगुती प्रश्न विचारतेस ना, मला कळत नाही काय बोलतोयस. बरं ऐक ना, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण काही दिवसांसाठी फिरायला जाऊ मस्त, म्हणजे भारतात किंवा भारताबाहेर सुद्धा, अब्रॉड. चालेल? तुला खूप आवडेल अगं. ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की लग्न झाल्यावर तूच म्हणशील ओम मला प्लीज हनीमूनला घेऊन चल, पण नाही म्हटलीस. इट्स ओके. यू बिंग अ गुणी बायको आणि गुणी सून तू असं मला म्हटली नसतील मे बी, पण ठीक आहे, इट्स ओके. मला असं वाटतंय की आपल्या रोमॅन्टिक लाईफची जबाबदारी मलाच घ्यायला लागणार आहे आयुष्यभर. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके, आर यू एक्साइटेड? लेट्स प्लॅन समथिंग देन. ओम नको ना, काय करतोय तू? प्लीज. काय करतोय म्हणजे? ऑलराईट, सॉरी. येस डॉक्टर, मी तुम्हाला भेटायला येते. नाही, एक मिनिट. मिसेस खानविलकर, मला सांगा, तुम्ही एकट्या येताय का बरोबर कोणाला आणताय? नाही एकटीच येते. मिसेस खानविलकर, मी तुम्हाला किती वेळा समजून सांगितलंय, तुम्ही असं एकट्याने येणं खूप धोक्याचं आहे. वाटेत तुम्हाला चक्कर आली तर बरोबर कोणीतरी असलं पाहिजे की नको? मी ऍक्च्युली कोणाला घेऊन येऊ शकत नाही. म्हणजे मी माझ्या आजाराबद्दल घरी कोणालाही सांगितलं नाही. काय? इतक्यात मला काही सांगायचं नाही. आपण अजून काही टेस्ट करू ना, म्हणजे काही दिवस औषध घेऊन काही फरक पडतोय का बघूया. अहो, पण घरी सांगणं गरजेचं आहे. मला माहितीये डॉक्टर. नाही म्हणजे मला तुमचा कन्सर्नही कळतो. माझ्या ओमचं म्हणजे माझ्या मुलाचं नुकतंच लग्न झालंय. माझी मुलगी मालविका, तिचेही काही स्वतःचे इश्यूज आहेत. तुम्हाला माहितीच असेल की आता आमचा बिझनेस रसातळाला गेला होता. तो शून्यातून वर आणलाय मी. आता त्याच्याकडे पण लक्ष देते मी. आणि हे सगळं असताना ही गोष्ट मी आता घरी सांगितली तर सगळे खचून जातील. माझ्या घराचा कणा मोडल्यासारखं होईल. आज मी खंबीर आहे म्हणून हे घर उभं आहे. माझे प्रॉब्लेम सगळ्यांसमोर इतक्यातली नाही आणू शकत. हे प्रॉब्लेम सगळ्यांसमोर येण्याआधी मला माझ्या घरात एक मिसेस खानविलकर उभी करावी लागणार आहे. डॉक्टर प्लीज मला थोडा वेळ हवाय. इतक्यात हे सगळं सांगून मला माझ्या नवीन सुनेवर एवढी मोठी जबाबदारी नाही टाकता येणार. आणि ही बातमी जर का लोकांमध्ये पसरली तर उगाच माझ्या नवीन सुनेच्या पायगुणाशी लोक संबंध लावतील आणि मला हे होऊ द्यायचं नाहीये. तुम्ही आता मला जे काही सांगताय इट्स नॉट प्रॅक्टिकल. नसेलही, पण ते गरजेचं आहे. मला फक्त माझ्या तब्येतीचा विचार करून नाही चालणार. मला या घरातल्या लोकांचा, सगळ्यांचा विचार करावा लागेल. घरातली एक करती स्त्री आजारी पडली तर अख्खं घर आजारी पडतं. ती खचली ना तर अख्खं घर कोसळतं. डॉक्टर, आताच मी माझं घर नव्याने उभं केलंय. आता पुन्हा मला काही बिघडू द्यायचं नाहीये. एक मिनिट मिसेस खानविलकर, मी काय सांगतो ते लक्षात घ्या. हा तुमचा आजार म्हणजे साधी सर्दी खोकला ताप नाहीये, लक्षात घ्या. तुमच्या ब्रेन मध्ये लहानसा क्लॉट आहे आणि तो क्लॉट जसजसा पुढे सरकत जाईल तसतसे या आजाराचे परिणाम दिसणार आहेत. तुम्ही अशा जर एकट्या आलात, वाटेत चक्कर आली, बीपी वाढू शकतो. मग काय करणार? तुमचे विजन दुसर होऊ शकतं. अशा वेळी तुम्ही काय करणार मला सांगा. उलट आपल्याला लवकरात लवकर याचं ऑपरेशन कसं करायचंय याचा विचार केला पाहिजे. हे बघा, पुढे जाऊन ब्रेन स्ट्रोक किंवा कोमात जाण्याची भीती आहे. तेव्हा माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही येताना बरोबर कोणाला तरी घेऊन या. आज तरी मी एकटीच येईल. वेळ आल्यावर सगळ्यांना सांगेन. पोचते तासाभरात. बर, ऍज यू विश.
क्या? अरे पर लेकिन अरे ऐसे कैसे बेबी तुमने डिसाइड किया? अरे मुझे बोलती ना, मैं भी आता ना। अरे ऐसे ऐसे नहीं होता यार। अब डैडी तुम्हारे पास आएंगे वहां फ्रेंड के घर पे, तुम्हें पिकअप करेंगे और फिर तुम लोग जाओगे आउट स्टेशन। ऐसे नहीं करना चाहिए ना, मुझे बोलती मैं आता ना बेबी। अब मम्मी जी को क्या बोलूंगा मैं? ठीक है तुम जाओ, तुम फोन रखो। नहीं सॉरी वॉरी कुछ नहीं, रखो। नहीं रखो, बात नहीं करनी। हाँ यार रॉकी दादा, शिर्याचा गमगमाट येतोय का? हाँ काय झालं? मूड ऑफ काय? कुछ नहीं यार, ये बेबी भी ना। हा, त्या डॅडिंग बरोबर गेलात ना कुठेतरी, म्हणजे डॅडिंगचं काहीतरी काम आहे असा फोन होता त्यांना, म्हणून मला माहिती नाही तर नाही. अरे कारण कोई भी हो, कोई भी कारण हो, मैं साथ जाता था ना। अब वो नासिक वाले गुरुजी ने भी कहा है ना कि गुड न्यूज मिलने वाली है, और ये बेबी है ना, इसको शादी की पड़ी भी नहीं। रॉकी दादा, हे घ्या. ह्या मालविकाताई परत आल्या ना की त्यांना ओरडा आणि लग्न होईपर्यंत अजिबात एकटीला सोडू नका, ठीक आहे? पण आत्ता तर शिरा का तुमचा मूड छान होईल. अरे स्वीटू, तू बात करती है ना तो मेरा मूड ऐसे ही ठीक हो जाता है। सच बताओ क्या है ना, देख तू कैसे सबका ख्याल रखती है, सबको जो चाहिए वो खाने के लिए देती है। घर की जिम्मेदारी लेने वाली ना तेरी जैसी होनी चाहिए। हाच माझं कौतुक. वैसे वाह, ए सॉरी, ये शीरा तूने तेरे आहो के लिए बनाया ना? रॉकी दादा, असं काही नाहीये. मी काही ओमूसाठी नाही केलाय, फक्त सगळ्यांसाठीच केलाय. हे काय, आणि मावशींना पण मी नेऊन देणार आहे, पण आता त्या झोपल्या असतील ना म्हणून. और तेरे आहो को भी शीरा देके आ जा। रॉकी दादा, काय तुम्ही? सॉरी. सॉरी, माझ्या डोक्यात वेगळे विचार होते तेव्हा. सॉरी. खरंच सॉरी. हे बघ, मी माझ्या गोड नवऱ्यासाठी गोड शिरा केलाय. सॉरी. एवढं काय चिडायचं ओम, प्लीज समजून घे ना. हे बघ ना, मी शिरा केलाय तुझ्यासाठी. अरे तू नाही खाणार आहेस? नक्की नाही खाणार आहेस? नक्की नको आहे? ठीक आहे, मी खाणार आहे. हो, मस्त आलाय. आधीच बनवणारीचं नाव स्वीटू, त्यात तिने तिच्या अहोंसाठी इतक्या प्रेमाने बनवलाय शिरा, म्हणजे गोड असणारच आहे. वा, मी संपून टाके ना. खरंच नको? एक सांगू, रेसिपी कसली असेल त्यात चवीपुरतं सॉरी घातलं ना थोडं बायकोचं, की ते अजून कमाल टेस्टी होतं. पण आता जाऊ दे, काय करणार, नाही काहींच्या नशिबात तर आता काय. एवढ्या प्रेमाने कोणी मला दिलं असतं तर मी खाल्लं असतं, पण आता हा मी खाते.
हा घास आमच्या आहोंचा. तुला आवडलं ना, अगदी तसाच झालाय. सॉरी. सॉरी म्हणण्या इतका वाईट नाही झालाय. ऍक्च्युली माझी जी अग आहे तिच्यासारखाच गोड झाला एकदम. वाटल्यास परत एकदा खाऊन बघ. पण अहोन सारखा झालाय जास्त. माझ्या अग सारखा झालाय बघ. एकदा मला टेस्ट करायचं परत एकदा. हा शिळा माझी एक अग आहे तसं आहे, पण जी अग आहे ना स्वीटू तिच्यासारखा गोड झाला. आपण लहान मुलांसारखे भरवतो एकमेकांना. लहान मुलंच होत आपण. एकमेकांना भरवतो काय, एकमेकांची भांडतो काय, रुसतो काय एकमेकांवर, नाही का? पण त्यात गोडवा आहे ना. गोडवा आहेत ते. लहान मुलं गोडच असतात ना. आता आपल्यामध्ये हा का विषय? तुला आवडत नाहीत का लहान मुलं? नाही आवडतात ना, मला लहान मुलं खूप आवडतात. आपल्या समोर खेळताना छान वाटतात, दुसऱ्याच्या कडेवर छान वाटतात, दुसऱ्याची लहान मुलं खूप छान वाटतात. पण आपल्या कडेवर लहान मुलाला तर तू बघ, मी छान सांभाळेन. तू आधी मला सांभाळ माझी राणी. माझे लाड कर, मला पॅम्पर कर. लहान मुलं पण मी ते तर करतेच आहे, तुझे लाड करतेच आहे. पण जर आपलं बाळ आलं तर स्वीटू, मला या विषयावरच बोलायचं नाही. आता आपलं प्रेम दुसऱ्या कोणाबरोबर तरी शेअर करण्याच्या मी तरी मनस्थितीत नाही आणि माझी तयारीच नाही. ओके? पण स्वीटू, तू माझा आई. मी खूप तुला ऑनेस्टली सांगतोय, मला नको आहे आता बाळ. या विषयावर मला काही बोलायचं नाहीये, मला काही या विषयावर इथून पुढे जायचंच नाही. आपलं लग्न इतक्या मुश्किलीने झालंय. आता हे दिवस आहेत, हे तुझे आणि माझे, आपण एन्जॉय करायचे दिवस आहेत. आणि एकदा मूल झालं की अख्खी जबाबदारी असते, पूर्ण आयुष्यभरती जबाबदारी असते. आपलं प्रेम मला आत्ता शेअर करायचं नाहीये. त्यामुळे बाळ हा विषय काढून प्लीज आता मूड खराब करू नको. तिथे शकूमावशी वेगळीच स्वप्न बघतायत आणि हा विषय पण काढू नको म्हणतो. ठीक आहे, नाही काढणार विषय. माझी गुणाची बायको. ओके.